आता मजुरीच्या साठी ते खूप परेशान झालेले शेतकरी आता काय आता ते मागचं मजूर ते देऊन मोकळं व्हावं लागतं. आपल्याला कसं माल आलं तर तयार करून शेतं तयार करावं लागतं. त्याच्यामुळे नाही इलाज राहते. 2 पैसे गेले ते गेले, आता नाही इलाज राहतो. तो सरपण माल ते घरात घेऊन जावं लागेल. ते लागेल खर्च. बाजरी आधी कापणी झाली असेल, हो लगे आता लाणी. हां लगत लाणी 4 दिवसामध्ये. कापणीला किती मजूर लागले होते? कापण्याला लागले 4 मजूर. आता लाणीला आहेत 4 जण आणि 2 दिन पपडलेवाले 6 जण. अजून ज्या वेळेस काढणीला मशीनच्या मशीनचा आहे ते मशीनवाला त्याचे मजूर राहतात. आणि मग आता जो बाजरीला जो मार्केटमध्ये भाव मिळेल तो आता त्यांच्यावर व्यापारीवर ते आपल्याला काय देतं. आपण ते चोर सारखे घेऊन जातात त्यांच्या म्हणजे एवढी मेहनत करून आपल्याला पाहिजे ते भाव आपला स्वतःच्या मालाचे आपण मालक नाही, मालक दुसऱ्याचे मालक होऊन जातात. आपण जाऊन चोर आहेत तिथं म्हणजे आपल्या मालाला आपण भाव करू शकत नाही. जे ते व्यापारी जे ठरवतील ते ठरवतील ते आपल्याला मंजूर आहे. नाही तर मग आपला घरी माल म्हणजे शेतकरी एवढं मेहनत करून काहीच नाही. जेमतेम आहे. काहीतरी असं हमी भाव दिला पाहिजे का? काय आम्ही भाव काही नाही हो. कुठं आम्ही भाव जर डिक्लेअर करून देतात ना, कुठं काय 2 दिन चालवतात बंद होऊन जातात. पुढाऱ्यांचे माल जातात, व्यापारीचे माल पोहोचवून देतात. शेतकरी लटकला राहतो. काय तिथं शेतकरी फक्त वर्षभर मेहनत पाहिजे, तो मेहनत मध्ये लंबा घुसून जातो. खर्चही निघत नाही. खर्च येतो थोडाफार. शेती मावले मारत नाही. ते मजूर त्यासाठी ते मजूर बी काय करणार तिथं. बरोबर. पहिला 1 ला आराम मारते 4 यायचे. आता 1 ला आराम व्हायचे 2 पडून जातात. काय नाव दादा आपलं? मनोहर जगन्नाथ माळी. ओके.